आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। मराठवाडा आणि सोलापूरच्या जिल्ह्यात 19 तारखेपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। आपल्या इथं 19 तारखेला ढगफुटी सदृश पाऊस पोळ्यापासून हातीपासून कडलासपर्यंत पडला होता। त्यात कडलासमध्ये जवळजवळ 40 कुटुंबात आणि राजुरीत 18 कुटुंबात 40-42 कुटुंब कडलास आणि राजुरीत 60 कुटुंबाच्या घरात पाणी गेलं होतं। त्या सगळ्या 60 कुटुंबाला प्रति किलो 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ आम्ही वाटलेले आहे। सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी त्यांना मदत दिलेली आहे आणि त्यामुळं तिथल्या लोकांचा जो प्रश्न होता त्यांच्या घरात पाणी तो निघालेला आहे। त्यानंतर जी काही घरं पडली होती, जवळजवळ 127 घरं पडलेली आहेत। त्या सगळ्यांचे पंचनामे करायला सांगितले आहेत। त्यापैकी अर्धे पंचनामे आमच्याकडे आले, ते पंचनामे PW पाठवून त्याचं मूल्यांकन करून त्याचे पैसे आम्ही द्यावे। आता ह्या 60 कुटुंब ज्यांच्या घरात पाणी गेलं होतं त्यांना प्रति कुटुंब 10,000 रुपये मदत आले। त्याचंही बिल टाकलेलं आहे आम्ही। 1-2 दिवसात ह्या बिल आम्ही त्या लोकांच्या खात्यात वर करू। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या तालुक्यात 4 लोक, त्यात 3 मुलं आणि 1 प्रौढ पुरुष हे नदीत ह्या पाण्यात वाहून गेले होते। प्रशासन संवेदनशील असलं पाहिजे, त्या दृष्टीनं तिन्ही मुलांच्या खात्यात आम्ही 3 दिवसात पैसे टाकू। म्हणजे ऑफिस सुरू झाल्या पहिल्या दिवशी महिमच्या एका मुलाच्या आणि नंतर गुरुवारी 2 मुलांच्या खात्यात, त्यांच्या पालकांच्या खात्यात पैसे वर केलेले आहेत। आता नुकसानीचे सर्व पंचनामे सुरू आहेत। मी आपल्या मार्फत तालुक्यातल्या सगळ्या लोकांना आश्वस्त करतो की ज्याचं नुकसान झालं त्याचा 1 गुंठाही आम्ही सोडणार नाही आणि प्रत्येकापर्यंत शासनाची मदत पोहोचण्याचा तालुका प्रशासन नक्की प्रयत्न करू। साहेब, आपल्या तालुक्यात एकूण मंडळ किती आहे आणि जास्तीचं नुकसान कुठल्या मंडळामध्ये आहे? आपल्यात एकूण 10 मंडळं आहेत। 10 मंडळापैकी 3 मंडळात महूद, संगेवाडी आणि शिवणे इथं 3दा अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळे तिथं साहजिकच जास्त पण आता असं नुकसान न म्हणता पाऊस इतका पडलेला आहे, पाणी इतकं झालेलं आहे, त्यामुळं जिथं जिथं नुकसान आहे ते सगळं नुकसान कव्हर करून त्याचे पंचनामे करून त्यांचं अकाउंट नंबर माहिती गोळा करून शासनाला कळवून आणि शासनाचे पैसे आलेले त्यांच्यापर्यंत पोचवणं, शेतकऱ्यांना जास्त लवकरात लवकर कशी मदत होईल यासाठी तालुका प्रशाधिकारी, गट विकास अधिकारी आणि आम्ही आमच्या खाली यंत्रणा ही कार्यरत आहे। मदत कशी हेक्टरी मिळणार? मदत ही हेक्टरी आहे, त्याचा शासन निर्णय आहे। त्या शासन निर्णयाप्रमाणे आता आमची प्रायोरिटी किती आहे, ती प्रायोरिटी किती क्षेत्र जिरायत बागायत आणि फळबागा हे नुकसानीचं कळवणं आणि त्यानुसार शासन निर्णय देईल त्याप्रमाणे हेक्टरी दर काय? आता जिरायताला 8,500 बागायतीला 17,000 आणि फळबागा 21,500 हा दर आहे। शासन यात नुकसानीचा परिणाम करता कमी नाही होणार, पण वाढ करू शकतं। शासन निर्णय हा आम्ही नुकसान कळवल्यानंतर शासन निर्णय होईल, परंतु सध्या हे दर आहेत। पंचनाम्याचा काही कालावधी असणार? नाही, पंचनामे आता सोलापूर जिल्ह्यात 4-5 तालुक्यात तर अजून पूर परिस्थिती आहे, तिथे तर पंचनामे सुरू। त्या नावानं आपल्या तालुक्यात आपण खूप पुढे गेलेलो आहे आणि हे जे पुढं ॲडव्हान्स गेलेलं आहे ते लवकरात लवकर पंचनामे संपवायसाठी आम्ही कृषी अधिकारी स्वतः फील्डवर फिरतोय आणि प्रत्येक माणसापर्यंत जाऊन योग्य सर्वे व्हावा आणि त्याचं नुकसानीचं पंचनामा व्हावा ही खबरदारी आम्ही घेत आहोत। सध्या तालुक्यात डाळिंब क्षेत्र मोठं आहे आणि आता पावसामुळे त्या डाळिंब क्षेत्रावर मोठं संकट आहे। म्हणजे डाळिंबाचं पहिल्या जून-जुलै महिन्यातलं उत्पन्न होऊन भर गेलेलं आहे, परंतु आता जे काही डाळिंबाचं नुकसान झालेलं आहे पावसामुळं त्या प्रत्येकाला जे शासनाची मदत आहे, शासनाने जाहीर केली मदत, ती पोचवण्याचा आम्ही 100% प्रयत्न। ऊस पिकाला अख्ख्या जिल्ह्यात स्टँडिंग ऑर्डर आहे की ऊसाचं कोणाचं घेऊ नये, त्यामुळे आपल्या तालुक्यात आपण ऊसाचं कोणाचं घेणार नाही।